Hello everyone, welcome in this session of English Yuvak Bharti Standard 12th. Lesson 1.4 Big Data, Big Insights, Part 2. Revision on the first part we have already discussed. In the first session, we have discussed about what is big data, and the answer is anything you do online is recorded, monitored, and analyzed. Out of it, very huge amount of information is collected, and that is big data. Then what we have also studied is what are the areas where big data is useful, and areas we have discussed till now. Areas we have discussed in the first session are location tracking, understanding the weather patterns, and healthcare industry. And in the first session, we have already discussed in exercise how to draw a tree diagram, how to draw a flow chart, and how to do line note making. Now we are moving towards the second part, and in that fourth area where big data is useful, here it is fourth, banking, finance, and trading. This is one of the important areas where big data is useful. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स, लोक कशा प्रकारे गुंतवणूक करतात किंवा कशा प्रकारे गुंतवणूक करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे याचा जो काही पॅटर्न तयार झालेला असतो त्याची माहिती या बँकिंग किंवा फिनान्स कंपन्यांना बिग डेटाच्या मदतीने मिळते. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फिनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. तर जशा प्रकारचा लोकांचा कल आहे इन्व्हेस्टमेंटचा तशा प्रकारचे प्लॅन्स अवेलेबल करणं, मार्केटमध्ये आणणं, तशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं हे सगळं बँकिंग आणि फिनान्स कंपन्यांना पॉसिबल होतं. कारण का तर त्यांच्याकडे बिग डेटा आहे की जो त्यांना सांगतो की लोक कशा प्रकारची गुंतवणूक करू इच्छितात. बिग डेटा हॅज अनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ these एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. This is very important. Smooth functioning of these agencies. अतिशय व्यवस्थितपणे त्या काम करू शकतात कारण त्यांच्याकडे बेस आहे काहीतरी, आणि तो बेस काय आहे तर हा बिग डेटा. लोकांना काय हवं आहे हे अभ्यासल्यानंतर तशा प्रकारचे प्लॅन्स मार्केटमध्ये आणणं आणि मग ते सक्सेसफुली रन करणं हे शक्य होतं आहे. आणि म्हणूनच बँकिंग मध्ये किंवा फायनान्स कंपन्यांच्या एजन्सीज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या व्यवस्थितपणे काम करताना आपल्याला दिसतात. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails. Banking and finance sector is using big data for what? For predicting and preventing cyber crimes. आत्ता सध्या जो खूप मोठा धोका आपल्याला दिसतोय की बँकिंग किंवा फायनान्स सेक्टरला असतो तो म्हणजे काय आहे तर सायबर क्राईम्स आहेत, कार्ड फ्रॉड डिटेक्शन आहेत किंवा आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स असेल. तर हे जे प्रश्न आहेत या सगळ्यांवरती उत्तर परत आपल्याला दिसतं की बिग डेटाच्या मदतीनेच त्यांना मिळताना दिसतंय. सो सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन. सायबर क्राईम्स म्हणजे तुम्हाला तुमचा ID पासवर्ड विचारला जाईल किंवा तुम्हाला फेक माहिती पुरवून तुमच्याकडनं पैसे घेतले जातील. तर हे सगळं सायबर क्राईममध्ये होतं. ऑलरेडी तुमचा डेटा कम्प्युटरवरती असतोच आणि उरलेला थोडाफार तुमच्याकडनं मिळून सायबर क्राईम्स आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. कार्ड फ्रॉड डिटेक्शन, वेगवेगळ्या प्रकारे कार्डचे फ्रॉड केले जातात, बनावट कार्ड तयार केले जातात किंवा आहे ती कार्ड चोरीला जात आहेत, त्यांचा पिन नंबर चोरीला जातो आहे किंवा तो पिन नंबर क्रॅश केला जातो आहे, तो पासवर्ड शोधून काढला जातो आणि अशा पद्धतीने कार्ड फ्रॉडसुद्धा होतात. आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स.
बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये आपल्याला दिसतं की ऑडिट जे होतं त्याचे ते जे रिपोर्ट्स असतात ते पब्लिश करावे लागतात. तर ते थोड्या प्रमाणात का होईना ते आधी म्हणजे पूर्ण नाही तर आधी थोड्या प्रमाणात का होईना पब्लिश करायला लागतात. या सगळ्यांसाठी सुद्धा बिग डेटा जो आहे तो आपल्याला दिसतो की युजफुल आहे. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. So, by analyzing the past of their customers, त्यांच्याकडे असलेल्या कस्टमर्सचे पूर्वीचे आर्थिक व्यवहार तपासले जातात. त्यांचं जे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल बिहेवियर त्यांचं स्टडी केलं जातं, ॲनालाइज केलं जातं आणि पूर्वी झालेले असे जे अटॅक्स आहेत, ब्रूट फोर्स अटॅक्स, अ सायबर अटॅक दॅट रिलीज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ अ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. कस्टमरने यूज केलेला जो पासवर्ड आहे तो क्रॅक करण्याकरता म्हणून काय पॉसिबल कॉम्बिनेशन्स उपयोगी पडतात. आपल्याला जनरली दिसतं की बर्थ डेट्स असतील, नावं असतील किंवा आपल्या घरातल्याच कोणाच्या तरी बर्थ डेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वापरल्या जातात आणि तिथे आपल्याला दिसतं की आपली सर्व माहिती मिळून वेगवेगळ्या पद्धतीने पासवर्ड्स तयार करून आपल्याला दिसतं की हे सायबर क्राईम्स होताना दिसतात किंवा अशा प्रकारे अटॅक हा आपल्याला झालेला दिसतो. अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. तर मग कशा पद्धतीने आपला डेटा सेफ ठेवू शकतो, कशा प्रकारे कस्टमर्सचा पैसा आपण सेफ ठेवू शकतो यासाठी बँकिंग किंवा या फायनान्स कंपन्या ज्या आहेत ह्या काळजी घेऊ शकतात किंवा कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो हे त्यांना आधीच गेस करता येऊ शकते. बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस ट्रान्झॅक्शन्स. बऱ्याच वेळा बँकेमध्ये चुकीच्या पद्धतीने व्यवहार होतात. एखादा नंबर जरी चुकीचा टाकला गेला किंवा काही माहिती जरी चुकीची भरली गेली तरी आपल्याला दिसतं की काही मिस ट्रान्झॅक्शन्स होतात. सम आर फेल्युअर्स आर देअर. बऱ्याच वेळा नेट बँकिंगमध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे आपल्याला दिसतं की ते ट्रान्झॅक्शन फेल होतं. तर इथे सुद्धा आपल्याला दिसतं की बिग डेटा जो आहे तो त्यांना उपयोगी पडताना दिसतोय. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो द बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. बऱ्याच वेळा अगदी सर्व्हरवरच अटॅक होण्याची शक्यता असते. तर सर्व्हरवर अटॅक झाल्यानंतर सुद्धा कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन्स मॅनेज करायचे आहेत किंवा कशा प्रकारे जास्तीत जास्त रिस्टोअर करायचं आहे, स्वतःला सेफ ठेवायचं आहे, या सगळ्यासाठी सुद्धा बँकिंग आणि फिनान्स कंपन्यांना डेटाच उपयोगी आपल्याला दिसतं की झालेला आहे. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन दॅट इज SEC is using big data to monitor financial market for possible illegal trades and suspicious activities. Here we have a reference of SEC, the Securities Exchange Commission. The Securities Exchange Commission ॲक्च्युली US बेस्ड ही इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांचा मोटो किंवा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोटेक्ट द इन्व्हेस्टर. जो कोणी पैसा गुंतवणारा आहे त्या इन्व्हेस्टरचा पैसा हा सुरक्षित राहील. टू मेंटेन फेअर ट्रेड. आपल्याला दिसतं की शेअर मार्केट आहे तिथे खरेदी विक्री ही व्यवस्थित किंवा प्रामाणिकपणे झाली पाहिजे. अँड टू कीप इट ऑर्डरली, to keep the market efficient and facilitate capital formation. तर पैसा निर्माण झाला पाहिजे, पैशांचं आदानप्रदान झालं पाहिजे, ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे, पण कुठल्याही प्रकारचा गैरवापर किंवा गैरकृत्य तिथे होऊ नयेत. आणि यासाठी आपल्याला दिसतं की इल्लिगल ट्रेड्स किंवा सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याची माहितीसुद्धा सेकला कुणामुळे मिळते आहे, तर बिग डेटामुळेच मिळते आहे. बऱ्याच वेळा बाजारामध्ये डिमांड नसेल तर ती डिमांड जनरेट केली जाते. एखाद्या कंपनीचे शेअर्स मुद्दाम जास्त खरेदी किंवा विक्री केले जातात. तर तिथे आपल्याला दिसतं की हे सगळं जे इल्लिगल ट्रेड आहेत, हे सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचा शोध आपल्याला दिसतं की सेक घेऊ शकते विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. The SEC is using network analytics and natural language processor to identify possible frauds in the financial markets.
तर अशा प्रकारे पुढे जाऊन काय घोटाळे होऊ शकतात याचा अंदाज आपल्याला दिसतं की हा सेकला लावता येतोय. कशाच्या मदतीने? तर बिग डेटाच्या मदतीने ते हे सर्व करू शकतात. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, that is HFT, is an area where big data finds a lot of use today. High frequency trading, it is already given that it has a high frequency. How is the frequency high? Here, big data algorithms are used to make trading decisions. Big data algorithms. Algorithms means a process of set of rules to be followed in a calculations, especially by a computer. सो कॉम्प्युटरकडनं जी काही आज्ञाप्रणाली किंवा जे ज्या प्रकारे आलेल्या माहितीवरती काम केलं जातं आणि त्याच्यातून एका रिझल्टवरती आलं जातं, तर त्याला आपण म्हणू की बिग डेटा अल्गोरिदम आहे. बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. तर ही सर्व माहिती आहे त्याच्यातनं एका कन्क्ल्युजनला येणं, स्टेप बाय स्टेप प्रत्येक माहितीचा विचार करून. तर त्याच्यासाठी आपल्याला दिसतं की ट्रेडिंग डिसिजन्समध्ये आपल्याला दिसतं की या बिग डेटा अल्गोरिदम्सचाच फायदा आपल्याला झालेला दिसतोय. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स. Majority of equity. Equity actually means the value of the share issued by a company. कंपन्यांनी जे त्यांचे शेअर्स इश्यू केलेले असतात त्याचा जो एक व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे, तर त्या किमतीला आपण काय म्हणतो? इक्विटी. आणि ते जे इक्विटी ट्रेडिंग आहे ते कसं केलं जातं? नाव इट टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. तर काही सेकंदांमध्ये आपल्याला दिसतंय की सोशल मीडियावरती आलेली माहिती, सोशल मीडिया नेटवर्क, न्यूज वेबसाईट्स, न्यूजच्या पण ज्या काही वेबसाईट्स आहेत की जिथे तुम्हाला काही सेकंदांमध्ये बातमी मिळते आहे, जगात चाललेल्या घडामोडी कळत आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला दिसतं की खरेदी विक्री किंवा हे जे सर्व डिसिजन्स आहेत हे काही सेकंदांमध्ये घेतले जातात, कारण तुमच्या मदतीला बिग डेटा तिथे आलेला आहे. सो हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, फ्रिक्वेन्सी त्याचं स्पीड खूप जास्त आहे, फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे, त्यात खूप जलद गतीने खरेदी विक्री होते. तिथे आपल्याला दिसतं की परत मदतीला कोण येतं? तर बिग डेटाच तिथे आपल्याला मदतीला आलेला दिसतोय. नाव दिस इज एन एक्झरसाइज ऑन ग्रामर ऑन दिस स्टडीड एक्स्ट्रॅक्ट. डू एज डिरेक्टेड. With big data analytics, the investment patterns of the people can be studied. Find out the auxiliary verb used in the sentence, replace it with another verb denoting possibility, and rewrite the sentence. So in this given sentence, can is the auxiliary verb. Can is the auxiliary verb and it is denoting capability or ability, and we have to replace it with the one which is denoting possibility. So which is the auxiliary verb which denotes possibility? Is may. So we will write it as with the big data analytics, the investment patterns of the people may be studied will be the correct answer. Next exercise. Next question. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Identify the tense used in the sentence and rewrite it using past perfect tense. New insights have enabled. Have enabled. Subject plus have plus past participle. So this is present perfect tense. And we have to rewrite it using past perfect tense. So new insights had enabled the banks and finance companies to come with suitable plans. Had enabled. It will be the correct answer. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc.
Identify the infinitives used in the sentence and rewrite using gerund form of them. So here we have to predict and prevent. To predict and to prevent, these are the two infinitives. Big data, to predict and prevent. In this sentence we have found that to predict and to prevent, these are the two infinitives. And now we are going to replace them by the gerund form. So how will be the answer? Banking and finance sector is using big data for predicting and preventing. For predicting and preventing. So to predict into predicting and to prevent into preventing cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. So I hope you understand what I am saying. To predict into predicting, to prevent into preventing, and for that we have to use the preposition for. Next is the SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial market. Use as well as instead of coordinating conjunction and rewrite the sentence. So coordinating conjunction, here we are talking about coordinates which coordinates two sentences or two ideas, two phrases, etc. So which is the coordinating conjunction? And. It is and here. So we are going to replace it with as well as. So our answer is the SEC is using network analytics as well as natural language processors to identify possible frauds in the financial markets. So instead of and, we have used as well as, and we have write the sentence. Next is sports. So what are the uses of big data in the sports? When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. Permutations means ordering or a different kind of a sets or a finite sets of distinct elements. तर ती जी माहिती आहे तिचाच वेगवेगळ्या पद्धतीने तिला प्रेझेंट केलं जातं आपल्यासमोर. सो ती माहिती जी आहे अँड द कॉम्बिनेशन्स, त्या सगळ्या माहितीचं कॉम्बिनेशन जे आहे त्याचा जो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आहे ते केलं जातं आणि ते प्रेक्षकांना दाखवलं जातं. आपण जेव्हा एखादी मॅच बघतो त्याच वेळी आपल्याला दिसतं की चार्ट्स असतील, बार ग्राफ्स असतील, पी चार्ट्स असतील, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दिसतं की त्या प्लेयरनी किती ओव्हर्स टाकलेले आहेत, किती रन्स केले आहेत, किती विकेट्स घेतल्यात, त्याची फिल्डिंग कशी आहे, अशा सगळ्या माहितीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. अँड दॅट इज व्हॉट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल analysis. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches. आपल्याला माहिती आहे प्रत्येक मॅचचं रेकॉर्डिंग होतं आहे आणि ती जी माहिती ही सेव्ह केली जाते, ही जी माहिती तयार होती आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात परत डेटाची निर्मिती होताना आपल्याला दिसते आहे. नॉट ओन्ली मॅचेस बट ऑल्सो ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. तर खेळाडूंचं होणारं वर्कआउट असेल किंवा त्यांचे ट्रेनिंग सेशन्स असतील तर दरवेळी आपल्याला दिसतं की ह्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याच्यातनं परत डेटाची निर्मिती आपल्याला होताना दिसते. परत त्याचा एक मायन्यूट स्टडी होताना आपल्याला दिसतो आहे. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ दी अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. याचा फायदा काय होतो आहे त्या खेळाडूंना की स्वतःलाही त्यांना अभ्यासता येते आणि जगभरातील इतर खेळाडूंनासुद्धा अभ्यास न करता त्यांना ह्या गोष्टींचा उपयोग होताना दिसतो आहे. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स असेल स्वतःचेही आपल्याला दिसतं की मायनस प्लस कळू शकतात त्यातनं आणि टीम मेंबर्स जे आहेत त्या प्रत्येकाचे मायनस प्लस काय आहेत, कोण कशात चांगला आहे, कोण कुठे कमी पडतो आहे, हे सगळं त्या रेकॉर्डिंग्सच्या मदतीने त्याच्यावरती तयार झालेला एक जो
जायगॅन्टिक डेटा आहे त्याच्यावरचा, ती जी सगळं माहिती आहे त्याचा उपयोग होताना दिसतो. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. Now we know that there are sensors which are embedded in the sports equipment. खेळताना जे काही इक्विपमेंट्स वापरले जातात किंवा जे काही आपण म्हणू की जे काही वापरलं जातं, स्टम्प्स असतील, बॅट आहे किंवा ते प्लेग्राऊंड आहे, फील्ड आहे, तिथे सगळीकडे आपल्याला दिसतं की सेन्सर्स बसवलेले असतात. त्या इक्विपमेंटला सेन्सर्स बसवलेले असतात की जेणेकरून अगदी जवळून आपल्याला ह्या गोष्टी अनुभवता येतात, माहीत करता येतात. सो क्लोज क्वार्टर्स मीन्स वॉट? फ्रॉम व्हेरी नियर प्रॉक्झिमिटी, अतिशय जवळून, व्हेरी क्लोजली, अतिशय जवळून आपल्याला दिसतं की कशाप्रकारे बॉल टाकला गेला आहे, कशाप्रकारे खेळलं गेलं आहे, काय कुठल्या अँगलनी बॉल टाकला गेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला दिसतो आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळते कारण आताचे जे स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आहेत त्यांना सेन्सर्स अशा पद्धतीने बसवलेले असतात. The sensors help us to understand the field condition, that is playground, the weather, individual performance. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सेन्सर्सच्या मदतीने मिळते. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. व्हिडिओ ॲनालिटिक्स, सो हे जे व्हिडिओ ॲनालाइज केले जातात त्यातनं आपल्याला काय दिसतं तर प्रत्येकाचा परफॉर्मन्स कसा आहे तो बारीक गोष्टींचाही आपल्याला स्टडी करता येतो आहे. स्पोर्ट्समध्ये अशा प्रकारे बिग डेटा युजफुल आहे. नाव हिअर इज द क्वेश्चन फ्रॉम यू फॉर यू. एक्झरसाइज इज देअर. डिस्क्राईब द युजेस ऑफ बिग डेटा इन स्पोर्ट्स. सो काय आहेत स्पोर्ट्समध्ये बिग डेटाचे युजेस? इथे आपल्याला हेच दिलेलं होतं, आत्ता आपण ते स्टडी केलं. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज of the other players worldwide. It has tremendously helped in improving individual as well as team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. The sensors help us to understand the field condition, the weather, the individual performance, etc. And video analytics help us to see each and every performance minutely. So these are the uses of big data in sports. Advertising. Now we are moving towards the sixth use of big data. Advertisers are one of the biggest players in big data, be it Facebook, Google, Twitter, or any other online giant. All keep a track of the user behavior and transaction. We know that we have already studied that our online behavior is recorded, monitored, and analyzed. तर प्रत्येक व्यक्तीचं ऑनलाईन बिहेवियर जे आहे त्या सगळ्याचं एक रेकॉर्ड ठेवलं जातं आणि मग त्याचाच वापर आपल्याला फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर त्या प्रकारच्या जाहिराती तिथे आपल्याला येताना दिसतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. For example, those people who are interested in sports, for them that kind of advertisements are there. For those people who are interested in healthcare, so for those people who are interested in healthcare, for them advertisement of healthcare products are there. So we found that the targeted campaign is launched by these advertisers. Take Facebook. For example, here you can target people based on buying intent, website visits, internet, job roles, demographics and whatnot. तर या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला जाहिराती दाखवल्या जातात. डेमोग्राफिक्स मीन्स अ स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. तर आपल्याला संपूर्ण लोकसंख्येची तर माहिती मिळतेच आहे, पण त्यातला एक विशिष्ट ग्रुप किंवा विशिष्ट लोक अशी ही पण माहिती होतात की ती ठराविक प्रोडक्ट्समध्ये ठराविक गोष्टी घेण्याकडे इंटरेस्टेड आहेत.
All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. ही सर्व माहिती आपल्याला दिसतं की फेसबुक कलेक्ट करताना दिसतंय आणि त्याचं आपल्याला परत दिसतं की त्याचं एक ॲनालिसिस केलं जात आहे जेणेकरून लोकांपर्यंत त्या प्रोडक्टच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स येतील. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. तर कशा प्रकारे लोकांपर्यंत जाहिरात केली जाते एखाद्या प्रोडक्टची. सो आवर क्लिक्स आर ऑल्सो स्टडीड. आपण फेसबुकला किंवा कुठेही जातो त्यावेळी आपण जी माहिती घेतो वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची, तर त्या क्लिक्सचा पण स्टडी केला जातो आणि आपल्याला दिसतं आहे की देर आर फ्यू कॅम्पेन्स टू लीड. आपल्याला दिसतं की आपल्याकडूनच माहिती गोळा केली जाते, आपल्याकडूनच आपला ईमेल ID, आपल्याकडूनच आपला फोन नंबर आणि बरीच सारी माहिती विचारली जाते आणि आपल्याला दिसतं की त्या माहितीच्या आधारे आपल्याला पुढे जाऊन कॉल केले जातात, ऑफर्स दिल्या जातात. बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की बऱ्याच ऑफर्स देणारे फोन कॉल्ससुद्धा आपल्याला येतात. तो एक कॅम्पेन लॉन्च केलं जातं आणि ते सर्व लॉन्च केलं जातं ते कशाच्या आधारे, तर ह्या बिग डेटाच्या आधारे. आणि ह्याने फार मोठा फरक कंपन्यांना पडू शकतो. सो आपल्याला दिसतं की इन ऑर्डर टू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि याचा वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या लॉन्च करतात. आपल्या कॉम्पिटिटर्सपेक्षा, आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपला सेल वाढण्याकरता म्हणून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आधी ते काय करतात, कुठलीही महत्त्वाची माहिती लोकांना शेअर करण्यापूर्वी ते लोकांकडनं त्यांची माहिती घेताना आपल्याला दिसत असतात. So this is the time for exercise. Express your views on use of big data in advertising industry to create a campaign for leads. आपल्याला दिसतं की आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती देण्याच्या आधी ते आपली माहिती विचारतात आणि मग आपल्याबरोबर काही महत्त्वाची माहिती ते शेअर करताना दिसतात. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट धिस काइंड ऑफ अ यूज ऑफ बिग डेटा. तर आपल्याकडनं माहिती गोळा केली जाते आणि मग अशा प्रकारे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतं की एक लीड कॅम्पेन हे क्रिएट केलं जातं. सो एक्सप्रेस युअर व्ह्यूज. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी. व्हॉट डू यू थिंक, वेदर इट इज गुड, वेदर इट इज बॅड, अँड हाऊ इट इज यूज्ड. You have to comment on it. So this is a personal response question, so you should try it. Next is entertainment and media. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. We are talking about entertainment. लोकांना ज्यावेळी जे हवंय, जे बघायचं आहे तेच बघायला मिळालं पाहिजे, त्यांना करमणूक त्यांची झाली पाहिजे. म्हणून आपल्याला दिसतं बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. त्यांना जे हवं ते त्यांना ते पाहता यावं यासाठी बिग डेटा आपल्याला काम करताना दिसतोय. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. तुमची साधारण आवड लक्षात आल्यामुळे त्या प्रकारच्या रेकमेंडेशन्स तुम्हाला दिसतं की तुम्ही एखादा आत्ता बघताय त्याच्यानंतर खाली लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे दाखवल्या जातात की तुम्ही हेही पहा, हे सुद्धा तुम्हाला आवडेल, दिस इज फॉर यू. अशा प्रकारे तुम्हाला दिसतं की वेगवेगळ्या गोष्टी रेकमेंड केल्या जातात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. तर फॉर एक्झाम्पल आपण एखादी गोष्ट बघतोय त्याच्यासारख्याच किंवा त्या विषयाशी निगडीत अनेक गोष्टी तुमच्यासमोर येतात आणि तुम्ही तिथे जाताय, त्या बघतायत. युअर एंगेजमेंट इज इन्क्रीज्ड इन दॅट. तर तुम्ही जास्त वेळ तिथे जाताय, जास्त वेळ तिथे घालवताय
आणि त्याच्यातनं त्यांना रेव्हेन्यूसुद्धा मिळताना आपल्याला दिसतोय. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि जाहिराती यासुद्धा आपल्याला दिसतं की बिग डेटाच्या उपयोगातूनच लोकांसमोर आणल्या जातात. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रमोट अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्सेस. तर लोकांना जी करमणूक हवी आहे ती त्यांना मिळते आहे. आणि हे जी टी व्ही चॅनल्स आहेत, न्यूज आपल्याला काय दिसतं, नेटफ्लिक्स आहे, यूट्यूब्स आहे. सो जी कोणी लोक एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये काम करतात, या सर्व लोकांना रेव्हेन्यू त्याच्यामधून जास्त मिळतो आहे. जास्त ॲड्स मिळणार आहेत, त्यातनं जास्त रेव्हेन्यू क्रिएट होणार आहेत आणि लोकांनाही एक चांगल्या दर्जाची एंटरटेनमेंट तिथे उपलब्ध होताना दिसते आहे. Have you ever watched different recommendations you are being shown by Netflix and YouTube based on your past views and your online behavior? So you will definitely agree with this statement that various recommendations are there. Various recommendations are shown for you. For example, you are searching for a recipe. एक कुठलीही रेसिपी तुम्ही सर्च करताय आणि ती रेसिपी सर्च करत असताना खाली तशाच संबंधित वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला तिथे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये दिसत आहेत. ते व्हिडिओसुद्धा खालच्या बाजूला येत आहेत की तुम्ही हे पण पहा, हे पण पहा. हे वेगवेगळे रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन आणल्या जात आहेत. कारण का तुमचं पास्ट बिहेवियर किंवा तुमचं करंट ऑनलाईन बिहेवियर, कारण तुम्ही आत्ता एक रेसिपी पाहताय आणि म्हणून खाली लगेच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला तिथे येताना दिसत आहेत. सो दीज आर व्हॉट वी कॅन से रेकमेंडेशन्स तुम्हाला तुमच्यासमोर आणल्या जातात, जेणेकरून तुम्ही त्याही पाहाव्यात. त्याच्यातनं जास्त मोठ्या प्रमाणात त्यांना रेव्हेन्यूसुद्धा मिळणार आहे. So you have to tell about your experience that have you ever watched different recommendations you are being shown by the Netflix and YouTube based on your past views. Just like I told you about a recipe, you have to tell your experience that how other different recommendations are there for you. Next is education and industry. Big data has inundated the education industry. Inundated means what? To overwhelm. अक्षरशः माहितीचा महापूर आपल्याला दिसतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की माहिती ही भरली जाते, माहिती येते, जणू का तिथे महापूर आलेला आहे. सो बिग डेटा हॅज इनडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लेप्स अँड बाउंड्स. खूप मोठा बदल, खूप मोठा चांगला बदल आपण म्हणतो की एक ड्रॅमॅटिक इम्प्रूव्हमेंट आहे. कन्सिडरेबल ऑर सिग्निफिकंट चेंज इज देअर. सो दॅट इज वाय इट इज सेड दॅट इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. तो खूपच आपल्याला दिसतो की एक ड्रॅमॅटिक चेंज, खूप मोठी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. ही अतिशय एक चांगली गोष्ट आपण म्हणू की एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये झाली आहे की कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स आर देअर. कस्टमाइज मीन्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अ स्टुडंट. हिअर नॉट अ कस्टमर बट इट इज अ स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन आपल्याला दिसतं की वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळे डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स हे तयार केले जाऊ शकतात. कारण त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती ती आपण गोळा करू शकतो, त्याचं स्टडी पॅटर्न करू शकतो आणि त्याला उपयोगी पडेल असा आपण एक स्टडी प्रोग्राम डिझाईन करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट according to their comprehension level. The course material can now be designed catering to different requirements of the students. The course material, हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो कारण आपल्या मदतीला डेटा आहे. सो वी कॅन टेक इन टू कन्सिडरेशन different comprehensive levels of different students
and then we can also design course material accordingly. Big data makes it convenient to understand their choices. विद्यार्थ्यांना कशाची आवड आहे, ते काय निवडणार आहेत, काय निवडू शकतात, their difficulties, information regarding various courses and their specialties. विद्यार्थ्यांना काय हवं आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, आणि मग वेगवेगळे कोर्सेस कुठले अवेलेबल आहेत, काय त्याचे स्पेशालिटीज आहे, हे सर्व डेटामुळे शक्य झालेलं आहे. Information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. ही माहितीच नाही आहे तर त्याच्यावरती रिझल्टसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोसेस ऑफ द स्टुडंट्स, understand his strengths and weaknesses. This will also help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. फक्त माहितीच नाही आहे तर रिझल्ट आहे, खरोखर त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, त्याचा मेंटल मेकअप जो आहे तो सुद्धा आपल्याला ह्या डेटाच्या मदतीने आपल्यासमोर येतो आहे आणि त्याचा वापर करून त्या विद्यार्थ्याला योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन हे केलं जाऊ शकतं. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutions and working of educational institutes. विद्यार्थ्यांच्या विषयी एवढी माहिती गोळा करणं अशक्य झालेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, त्याची असलेली आवड, त्याला असलेले डिफिकल्टीज, त्याच्यासाठी अवेलेबल असलेले कोर्सेस, त्याच्या स्पेशालिटीज, त्या कोर्सेसच्या स्पेशालिटीज, ह्या सगळ्या गोष्टी आज डेटामुळे आपल्यासमोर आलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतं की एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा बदल हा त्याच्यामुळे शक्य झालेला आहे. आणि आपण म्हणतो आहे की ऑपरेशनल इफेक्टिवनेस, की त्या विद्यार्थ्यापर्यंत परिणामकारकपणे पोहोचणं, ज्या गोष्टी त्याच्यासाठी उपयोगी होऊ शकतात ह्या त्याच्यापर्यंत घेऊन जाणं, हे आज फक्त डेटामुळे शक्य झालेलं आहे. दिस वूड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊ शकतो आणि ह्याचाच आपल्याला फायदा दिसतोय की काय, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये याचा फायदा होताना आपल्याला दिसणार आहे. सो दिस विल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. एकेका विद्यार्थ्याची प्रगती होती आहे म्हणजेच काय, तर सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती ह्यातनं होऊ शकते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री. आपल्याला दिसतं की शिक्षण क्षेत्राचा मोठा एक जो ड्रॉबॅक आहे, पिटफॉल आहे, त्याचं एक लिमिटेशन आहे, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. वन साईज फिट्स ऑल. एकच एक गोष्ट सगळ्यांसाठी कशी उपयोगी होऊ शकेल हे जे नेहमी विचारलं जातं, तर त्या सगळ्याच्यावरती उत्तर आपल्याला बिग डेटाच्या मदतीने आपल्याला दिसतं की हे मिळालेलं आहे. काय, तर प्रत्येकासाठी वेगळा प्रोग्रॅम, प्रत्येकासाठी वेगळा स्टडी आपल्याला दिसतं की ह्याच्यामुळे होऊ शकतो. कारण का, की त्याच्या गरजेनुसार आपण त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल कोर्सेस त्याच्यासाठी घेऊन येऊ शकतो अकॉर्डिंग टू हिज मेंटल मेकअप अँड हिज ॲबिलिटीज. सो शिक्षण क्षेत्राचा एक जो ड्रॉबॅक आहे, वन साईज फिट्स ऑल, तर तो आपल्याला दिसतं की इथे तो नष्ट होताना दिसतो आहे. कारण का, कारण प्रत्येकासाठी वेगळं काहीतरी घेऊन येणं आपल्याला डेटामुळे शक्य आहे. वी हॅव इनमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. Till now we have discussed 8 areas where data is useful, but there are innumerable uses of big data. We cannot count, we cannot number it. इतका मोठा उपयोग ह्या डेटाचा असू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hands. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. तर हा खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल झालेला जो डेटा आहे, इट इज जस्ट लाईक अ जीनी. यू माइट हॅव रीड or heard about this genie who works for his aka.
तुम्हाला कदाचित ती जिनीची आणि त्याच्या आकाची गोष्ट माहिती असेल की जो तो जिनी आहे तो त्याच्या आकासाठी सांगितलेली सर्व कामं करू शकतो किंवा करतो. तर तसंच आपला हा जो बिग डेटा, ही सर्व जी प्रचंड माहिती आहे ती आपल्याला आपल्या फायद्यासाठी वापरता येऊ शकते, फॉर द ऑप्टिमम यूज ऑफ इट, फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. जास्तीत जास्त त्याचा वापर केला जावा, जेणेकरून माणूस जो आहे त्यालाच ह्या सर्व गोष्टीतनं फायदा होणार आहे, फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. नाव here we have an exercise. Guess the meaning of the following idioms and phrases and use them in sentences of your own. One is done for you. One size fits all, suitable for or used in all circumstances. The wristwatches have adjustable beds, so one size fits all. The next is once in a blue moon. Once in a blue means what? Very rarely, very infrequently. There is no frequency of something, very rare. That is once in a blue moon. Now you can write a sentence using this idiom in your own sentence. One man army. One man army means one who can face numerous enemies alone. The one who can fight numerous enemies. अनेक लोकांना एकटा तोंड देऊ शकतोय, म्हणजेच काय? द पर्सन इज वन मॅन आर्मी. फॉर एक्झाम्पल, मिस्टर अखिलेश or Captain Akhilesh is a one man army. He can fight many soldiers. Next is one bitten twice shy. Once bitten twice shy means to become cautious in about something due to the old experiment or the old behavior. पूर्वी जे घडून गेले त्याच्यामुळे पुढच्या वेळी आपण काळजी घेतो किंवा घाबरतोय, तसंच होईल म्हणून वाटतंय, म्हणून वन्स बिटन ट्वाइस शाय अशा प्रकारे वाक्यरचना आपल्याला करता येऊ शकते. वन्स बिटन ट्वाइस शाय, टू बिकम कॉशियस in future due to an old action or due to an old experiment. One up on, one up on is one of the phrase over here. To one up on means to gain an advantage, taking advantage over something. So that is to gain an advantage over. To one up on means what? To gain an advantage over someone. कोणाचा तरी गैरफायदा घेणं किंवा आलेल्या परिस्थितीचा फायदा उचलणं. सो टेकिंग बेनिफिट ऑफ दॅट कंडिशन. सो दॅट इज टू गेन अन ॲडव्हान्टेज ओव्हर. दॅट इज वन अप ऑन. Now this is the time for homework. Homework is there from page number 41 and 42. There are a few examples from few grammar topics related to degrees of adjectives, that is positive, superlative and comparative degree. And there are there are 5 sentences and you have to fill them with the help of as well as or either or. So you can do it and maintain your notebook. We will meet in the next session soon. Thank you, students.